काळ जाते राहणार तटवरगाव तालुका अंबरगाव जिल्हा बीड. तर बेड वाढताना कमीत कमी 4.5 फुटाचा बेड राहावा. दोन्ही ह्याच्यातलं अंतर जास्तीत जास्त 5 फूट. आणि कमीत कमी त्याची उंची 9 इंचापासून 12 इंचापर्यंत राहावी बेडची उंची. आणि वर त्याला फक्त एक ॲडिशनलमध्ये इन्स्ट्रुमेंट एक आडवा जर काही लाकूड वगैरे तर बांधलं सरी वाढताना वरचा होणारा बेड जो तुमचा असा अरुंद होणारा तो रुंद होतो, थोडा सपय होतो. त्याच्यामुळे तुम्हाला टोकन यंत्र चालवायला व्यवस्थित सोपं जातं. बरोबर आहे. आणि तुमचं कमीत कमी 5 इंच अंतर राहावं 2 झाडामधलं रोपामधलं. 1 ते 2 असे बिया एका ठिकाणी पडतील असं अनुषंगानं पाडाव्या. आणि 2 ओळीतलं अंतर जवळजवळ 2 ओळीतलं अंतर कमीत कमी 18 इंच. 18 इंचापासून 20, 22, 24 इंचापर्यंत तुम्ही करू शकता. तसं काही तुम्हाला त्याच्यात अंतर वाढलं म्हणून तुम्हाला काही फरक पडत नाही उत्पन्नात. उलट उत्पन्नात वाढच होती कमी बियामध्ये. पाण्याचं ताण पाणी देण्यासाठी सोपं राहते. त्यात तुम्ही ड्रीप जर हाताळलं तर पण आणखीन चांगलं. बरोबर. आणि खत पेरायचा कसा? खत पेरायला तुम्ही त्याला वरी पिटी बसू शकता. अशी पिटी बसवलेली आहे आपल्या इथं. तर ती पिटी बसवून त्या पिटीमध्ये तुम्ही खत टाकून बेड वाढतानाच तुम्ही पिरून घेऊ शकता त्याला. ओके. नंतर मग तुम्ही बेड बीज प्रक्रिया करून टोकन यंत्रानं टोकन करून घेऊन टोकन यंत्र आता जोड बीज जमते. जोडमध्ये 18 इंचाचं अंतर राहावं. सिंगल असेल तर सिंगल ह्या साईडला एक, या साईडला एक असं फिरून. ओके.